मी जाऊन सांगू? काय सांगू त्यांना मी जाऊन? एक काळ होता, एक वेळ होती स्वतःची भाकरी बांधून घ्यायची आणि समाजसेवकांचा प्रचार करायचा. आपली विचारसरणी जनतेला सांगायची आणि त्या पक्षाला देखील एक आचार विचाराची धार होती. त्या विचाराला प्रभावित होऊन निर्माण व्हायचा तो एक कार्यकर्ता. त्याच्या विचारात दुसऱ्या पक्षाबद्दल द्वेष नव्हता, तर आपल्या विचारधारेचा अभिमान होता. जन्माला त्याच पक्षात आणि मेला देखील त्याच पक्षात असा कार्यकर्ता आपण पाहिला. त्याच्यातील निष्ठा कधी तुटली नाही, त्याचे मत कधी फुटले नाही. पण परवा उरले सुरले निष्ठावंतांना तुटताना पाहिलं, फुटताना पाहिलं, रडताना पाहिलं, ओरडताना पाहिलं, रोष व्यक्त करताना प्रचार करणार नाही म्हणून पाहिलं. ज्यांनी ज्या पक्षाला शिव्या दिल्या, पक्षालाच नाही तर पक्षश्रेष्ठींना देखील आशांचा पक्षात सन्मान करण्यात आला. स्वागत करत त्यांना तिकीट देखील दिलं. पण ज्यांनी अक्षरशः गेल्या 2 ते 3 दशकांपासून फक्त एका पक्षात एकनिष्ठ राहून वाट पाहिली, त्यांना तब्बल 9 वर्षानंतर आलेल्या निवडणुकीला डावलण्यात आलं. आता मात्र खरंच होते नव्हते तेवढे सगळे निष्ठावंत संपले. हेच हवं होतं त्या पक्षाला, त्या नेत्यांना. एकदा कधी निष्ठावंत कंटाळून निघून जाईल आणि मनसोक्त आपण निर्णय घेता येईल. बघूया आता नक्की पुन्हा एकदा सत्ता कुणाची येईल, कोणाचा पराजय आणि कोणाचा विजय होईल. यालाच अनुसरून आजचा आमचा स्पेशल एपिसोड आहे निष्ठावंता तुला शोधू कुठे. नमस्कार. या खास चर्चासत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मी संदीप काळे मनापासून स्वागत करतो. आज आपल्या समवेत गुणवंत पाटील जी आहेत. गुणवंत पाटील जी अनेक वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. सामाजिक चळवळीचा एक महाराष्ट्रातला मोठा चेहरा म्हणून पाटीलजी यांच्याकडे पाहिलं जातं. दिल्ली मधल्या वेगवेगळ्या सामाजिक समित्यावर, कमिट्यांवर शासनाच्या त्यांनी काम केलेलं आहे आणि एकेकाळी शरद जोशीचे खंदे समर्थक, राईट हँड म्हणून त्यांची ओळख आहे. शेतीचा प्रचंड अभ्यास आणि सामाजिक अभ्यास अशी सगळी ओळख आहे. त्याचबरोबर राजकीय विश्लेषक म्हणूनही त्यांचं नाव आहे. सगळीकडे महाराष्ट्रभर त्यांचा चाहता एक वर्ग आहे. आज खास त्यांनी राजकीय विश्लेषण करावं, विशेषतः सामाजिक विश्लेषण करावं यासाठी या चर्चेमध्ये त्यांना सहभागी करून घेतलेला आहे. दुसऱ्या मान्यवर आहेत डॉक्टर दहिफळे मॅडम. दहिफळे मॅडम ह्या महिला मोर्चाशी संबंधित आहेत. गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 25 वर्षापेक्षा अधिक काळ त्यांचा भाजपामध्ये गेलेला आहे. त्या प्लास्टिक सर्जर आहेत, उच्च शिक्षिक आहेत आणि पक्षाच्या निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे. खरं तर कालच्या इलेक्शन्समध्ये त्यांनीही तिकीट मागितलं होतं, पण त्यांना तिकीट नाकारलं. आता त्या केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या बहीण आहे म्हणून त्यांना तिकीट नाकारलं का अन्य कुठले कारण आहेत हे मला माहीत नाही. निष्ठावंतांचं ते उत्तम उदाहरण आहेत आणि त्यांना तिकीट नाकारले. ते पक्षामध्ये असणार आहेत, प्रचार करणार आहेत. व्हॉट एव्हर जे काही आहे ते या अनेक विषयाला घेऊन आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. म्हणजे त्या उच्च शिक्षित आहेत, त्या पक्षाची निष्ठिक आहेत, मोठ्या पदावर काम करतायत आणि एक पक्षनिष्ठता काय आहे हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. या दोन्ही मान्यवरांकडनं आपण चर्चा करायची. तौफिक जी आहेत, काही तांत्रिक कारणामुळे ते अजून जॉईन झालेले नाहीत. स्वप्नीलजी, मी आपल्याकडे हँडवर करतो. धन्यवाद काळे साहेब. महत्वाचं तर आज ही चर्चा आपण घडून एवढ्यासाठीच आणलेली आहे की या चर्चा आपण पाहायला गेलं तर गेल्या 2 दिवसापासून ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात तयार झालं आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे एवढ्या वर्षाच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त आक्रोश या महापालिकेच्या निवडणुकीच्या सुरुवातीला आपल्याला दिसला. खरं तर आज परत घ्यायचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल. पण तो प्रचार करत असताना निष्ठावंत कार्यकर्ता हरवला की काय हे चित्र तर दिसणार नाही ना. या संदर्भात मी येतोय गुणवंत पाटील सर तुमच्याकडे. गुणवंत पाटील सर, खरं तर आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं की पहिला कार्यकर्ता जो होता त्याच पक्षात जन्मायचा आणि त्याच पक्षात मारायचा. पण आज आपण पाहतोय की एकच नेता वारंवार पक्ष बदलतोय, पण त्याच्यामुळे त्याचा कार्यकर्ता जो आहे त्याची निष्ठा कुठेतरी पणाला लागली. काय सांगा? नाही, आता मीच पहा की गेल्या 35 वर्षापासून शेतकरी संघटने आणि त्याच लाईनने मी काम करतो. खरं तर एक वैचारिक भाग म्हणून कार्यकर्त्यांनी त्या लाईनमध्ये काम केलेलं असतं आणि कार्यकर्त्याला असतं की बाबा नेते आपल्याला न्याय देतातच, आपण आपलं काम करत राहायला पाहिजे आणि त्या निष्ठेने ते काम करत असतात. पण अचानक काय होतं, गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राचं पूर्ण वातावरण बिघडलेलं आपल्याला दिसतं आहे आणि केवळ महाराष्ट्राचंच नाही, भारताचं आणि जगामध्ये ज्या काही निवडणुका मी जवळून पाहतो, इव्हन अमेरिकेची निवडणूक मी जवळून पाहिली, हे लक्षात येतं की आता निवडणूक निवडून आणणे, निष्ठावंत वगैरे विचार हा विषय राहिलेला नाही. फक्त
इलेक्ट्रोल मेरिट पाहिलं जातं आणि कशाही पद्धतीने त्याला निवडून आणायचं किंवा तो निवडून येऊ शकतो का एवढंच पाहिलं जातं. हे दुर्दैव आहे. खरं तर वैचारिक पद्धतीने गेलं असतं तर त्या पक्षाला देखील ही वैचारिक लाईननं चालणारा हा पक्ष आहे, या विचारानं चालणारा हा डावा आहे, उजवा आहे, तो लिबरल आहे, अशा वेगवेगळ्या धारणा तयार झाल्या असत्या आणि लोकांना त्या पण पद्धतीनं वैचारिक पद्धतीनं लोक बायफर्केट झाले असते. पण असं होत नाहीये. आता इलेक्ट्रोल मेरिट धरल्यानंतर इलेक्ट्रोल मेरिटमध्ये फक्त पैसा आणि शक्ती हे दोनच गोष्टी येतात. मग त्याच्यात कार्यकर्ता जो निष्ठेने काम करतो की बाबा एक मी कार्यकर्ता म्हणून इथं आलोय, मला माझ्यावर पक्षाच्या श्रेष्ठीचं लक्ष आहे आणि जो प्रामाणिकपणे काम करेल त्याला न्याय मिळेल अशी एक आशा धरून तो असतो. आणि ही आशा कुठंतरी आज तुटती आहे असं मला दिसतंय. एकदम चुकीच्या पद्धतीनं हे घडताना दिसतं. मी न्यूयॉर्कची झोरान ममदानी यांच्या महापौर पदाची जी न्यूयॉर्कची निवडणूक होती ती मी जवळून पाहिली. त्या माणसाने आपला विचार ज्या पद्धतीनं सगळीकडे मांडला आणि त्या विचारावर तो निवडून आला. निवडून आल्यानंतर त्यांच्या राष्ट्रपती भवनमध्ये किंवा त्यांच्या राष्ट्राध्यक्षाच्या समोर असताना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता तो ठोसपणे म्हणू शकतो की आमचा अध्यक्ष हा फॅसिस्ट विचाराचा आहे. त्याच अध्यक्षापुढे जर म्हणू शकत असेल तर असा निष्ठावान कार्यकर्ता, विचाराला धरून चालणारा कार्यकर्ताच मोठा होऊ शकतो. हे कुठंतरी पक्षाच्या लोकांनी विसरलेलं आहे आणि निष्ठावंताला बाजूला सारायचं आणि इलेक्ट्रॉन मेरिटवर कसं का होईना त्याला निवडून आणायचं, ही पद्धत चुकीच्या लाईननं चालते आहे असं मला वाटतं. अगदी सर, तुम्ही छान विश्लेषण केलं ह्या संदर्भामध्ये. खरं तर ही जी पद्धत आहे कुठेतरी चुकते, त्या पद्धतीचा फटका मात्र कार्यकर्त्यांना बसतोय. मी खरंच पुन्हा येतोय दहिपळे मॅडम, डॉक्टर उज्ज्वला दहिपळे मॅडम. मुद्दा तोच येतोय की तुम्ही आहात संभाजीनगरवरून आणि काल पासून ते 2-3 दिवसामध्ये संभाजीनगरमध्ये सगळ्यात मोठा राडा झाला. ते देखील भाजप विरुद्ध भाजप असाच झालाय, कारण बऱ्याचशा भाजपाच्या कार्यकर्त्यांचं तिकीट कापण्यात आलं आणि त्या ठिकाणी खूप गदारोळ उडालाय आणि त्यांनी अक्षरशः सांगितलंय की आम्ही तुमच्या प्रचाराला येणार नाहीत. काही लोकांनी त्या ठिकाणी उपोषण आंदोलनही केली. काय सांगाल? सर्वांना नमस्कार. मी आपल्याला सांगू इच्छिते की मागच्या 2009 पासून भारतीय जनता पार्टीचं काम करते आणि आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी ही आज सध्या जगात नंबर 1 चा पक्ष आहे आणि येणाऱ्यांची संख्या खूप वाढलेली आहे आणि त्यामुळं नक्कीच निष्ठावंत कार्यकर्ते तर आहेतच, पण त्याचबरोबर येणाऱ्यांची संख्या आणि आश्वासनं सुद्धा वाढलेली आहेत. तर त्यामुळं आमचे जे नेते आहेत की जे ह्याच्यामध्ये निष्ठेने आणि चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत, तर त्यांना जे आयाराम आहेत किंवा येणारे आहेत त्यांना न्याय द्यायचा आहे. तर त्यामुळं कुठं ना कुठं तरी जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, पण मला ह्याच्यात एकच सांगायचं आहे की जरी असतील तरी कुठलीही निवडणूक हे एंडिंग नसतं, शेवट नसतो. तर जे निष्ठावान आहेत त्यांना जरी तिकीट मिळालं तरी ठीक आहे, नाही मिळालं तरी ठीक आहे. आणि माझ्यासारखा कार्यकर्ता हा आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये शिकवलं जातं, राष्ट्र प्रथम, पार्टी नंतर आणि स्वतः तुम्ही शेवटी. तर त्यामुळं नेहमीच निष्ठेने आणि चांगल्या पद्धतीने जर पार्टीच्या धोरणाप्रमाणे जर आपण काम केलं तर नक्कीच जो कार्यकर्ता असतो त्याला न्याय मिळतो. आणि मी आता माझं सांगू इच्छिते की मला आवडतं म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये एक पॅशन म्हणून काम करते, आपल्या देशाला एक समाजसेवा म्हणून काम करते आणि पार्टीला आणि मला खूप अभिमान आहे की मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे. मॅडम, मी तुम्हाला यालाच धरून एक प्रश्न विचारतो. ज्या पद्धतीने भाजपाचा अजेंडा आहे की राष्ट्रप्रथम, पार्टी नंतर आणि कार्यकर्ता शेवटी, पण हे भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना लागू होतं. नव्या कार्यकर्त्यांसाठी तुमची अशी काही हे होती का? कारण नवे कार्यकर्ते निष्ठावंत असतीलच असं नाही, पण नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली आणि जुने कार्यकर्ते जे आहेत त्यांना मात्र याच्यावरती अत्याचार सहन करावा लागला. काय सांगा? आता यामध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला माहित आहे की केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे आणि नक्कीच महानगरपालिकेत सुद्धा भारतीय जनता पार्टीचा आणि युतीचा महापौर बसेल अशी परिस्थिती आहे आणि त्याच पद्धतीनं सगळ्या पद्धतीनं काम चालू आहे. पण आता जर आपण बघितलं की कधी काळी म्हणजे आम्हाला सुद्धा सांगण्यात आलं की जेव्हा त्यांना एखादी निवडणूक आली तर कार्यकर्त्याला जबरदस्तीने उभं करावं लागायचं, पण आता ती कंडिशन नाहीये. आता आज जर बघितलं तर आम्हाला 120 ठिकाणी लढायचं आहे, 29 प्रभाग आहेत, पण तिथं जवळजवळ 1200 ते 1300 फॉर्म झालेले आहेत.
मग आमचे नेते तरी कसं ह्या लोकांना ऍडजस्ट करू शकतील? आणि लोकांना खूप शॉर्ट टेम्पर्ड आहेत. त्यांची इच्छा अशी असते की भारतीय जनता पार्टी ही विनिंग पार्टी आहे आणि ज्यांची म्हणजे आता मी स्वतः त्या प्रोसेसमध्ये होते की प्रत्येकाला वाटत होतं की मला तिकीट मिळावं आणि मी जिंकून यावं, पण हे शक्य नसतं. कारण जिथं 29 प्रभाग आहेत त्यामध्ये 4-4 कॅन्डिडेट असतील आणि 1200-1300 लोकांना कसं ऍडजस्ट करणं शक्य आहे? तर ह्या ठिकाणी कुठं ना कुठेतरी कार्यकर्ता नाराज होतो. पण हा कार्यकर्ता फक्त 2-3 दिवसासाठी नाराज असतो आणि त्यानंतर एकदा ही प्रोसेस चालू झाली की मला वाटतं की ते परत आपल्या पूर्ववत कामाला लागतील. आणि अगदी अतिशय जो महत्त्वाचं निष्ठावंत सांगितलं मॅडम तुम्ही की अगदी कार्यकर्ता 2-3 दिवसासाठी नाराज असतो असं तुमचं मत आहे. कायसे मी तुमच्याकडे खरं तर पत्रकारितेतला प्रचंड अनुभव तुम्हाला आहे. खूप मोठं संघटन एक चालवतात त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की माणसं तोडणं आणि त्याला जपणं हे किती मोठी प्रोसिजर असतं. सर मला यालाच अनुसरून सांगा आताच्या जे सगळ्यात जास्त प्रकार घडला तो संभाजीनगरमध्ये घडलाय. बऱ्याचशा बायका त्या ठिकाणी उपोषणाला बसल्या होत्या. त्यांनी अक्षरशः ओरडून हंगामा केलेला आहे. तर एवढी इनकमिंग झाली की भाजपाला आता सहन होत नाही. काय सांगा? असं आहे की काही करायचं आणि निवडणुका जिंकायच्या हे सगळ्यांसाठी ठरलेली लक्ष्मण रेषा आहे. तिथे कोण निष्ठावंत आहे, कोण कुणाची बहीण आहे, कोण कुणाचा भाऊ आहे, हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की जात आणि पैसा आपल्याकडे सगळ्यात महत्वाचा आहे. आपण किती गप्पा मारा, आपण कितीही तत्वज्ञानाच्या, कितीही विचाराच्या, संघाच्या, पक्षाच्या गप्पा मारा, पैसा आणि जात सगळ्यात महत्वाचा आहे. दुसरं असं आहे की या निवडणुकीमध्ये मला प्रामुख्याने 2 गोष्टी जाणवलेल्या त्या अशा आहेत. त्या म्हणजे की गटतट प्रचंड आहेत. म्हणजे आता माहित आहे की आपली सत्ता येणार आहे. आता माहित आहे की आपण जे म्हणू ते होणार आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या जवळच्या लोकांचा काटा कसा काढायचा याची पण जोरदार भूमिका विशेषतः भाजपामध्ये जाणवते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी, शरद पवार गट किंवा इतर अन्य कुणी पक्ष आहेत त्यांच्यामध्ये ही चुरस आपल्याला दिसत होती. कारण काय चित्र शेवटी राहणार आहे हे आपल्याला माहित आहे. पण भाजपामध्ये विशेषतः हे भांडण का आहे? त्यामध्ये 2 प्रामुख्याने कारण आहेत. एक आहे की आयात केलेले जे आयाराम आहेत त्यांचं पुनर्वसन आणि त्यांची स्टाईल त्यांच्या पद्धतीनं आपण जिंकून आणावं. जे आपल्या पक्षात आहे ते कुठे राहणार आहेत या भूमिकेनं आणि या स्टाईलमधनं भाजपाने जे काही तत्व आखलेलं आहे ते निश्चितपणे भाजपाला अनेक ठिकाणी त्याचा फटका बसणार आहे. पण आपण ज्या दहीपळे मॅडमला आता केस स्टडी म्हणून या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे एक महिला गेल्या 20 वर्षापासून भाजपामध्ये काम करते. त्यांनी इतक्या वर्षापासून 4 वेळा तिकीट मागितलं आणि त्या सख्या बहीण आहेत भागवत कराड यांच्या. म्हणजे त्या महिला एवढं मोठं पद त्यांच्याकडे आहे. तर त्यांना का डावललं तर त्याची 100 वेगवेगळी कारणं आहेत. आणि पॉझिटिव्ह त्यांचं कारण काय संदीप ते ते ऐका मी खूप छान इंटरप्ट छान पद्धतीनं काम करतात. मी येतो तुमच्याकडे, तुम्हाला पण मी संधी देतो. तुम्ही पक्षाचं स्पष्टीकरण द्याल, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं स्पष्टीकरण द्याल ते मान्य आहे. पण एक मान्य करावं लागेल की कार्यकर्ता इथं कुठेतरी मरतोय, कार्यकर्त्याचा जीव जातोय आणि कार्यकर्ता जो उत्तम पद्धतीनं कार्य करतो त्याला सतरंजा उचलल्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातलं वातावरण आहे. दहीपळे मॅडम आपल्यासमोर केस स्टडी आहेत. पण हे का होतंय? प्रत्येकाला वाटते ना, आपण म्हणतो की 3 दिवस, असं कोणी 3 दिवस नाराज नसते. कायमस्वरूपी राग याचा निघत असतो. पक्षावर निघतो, विचारावर निघतो, सगळीकडे निघतो. कारण आपण पाहतोय की सातत्याने गळा घोटण्याचं काम जर होत असेल तर कोणाला ते सहन होणार आहे? ते होणारच नाहीये. म्हणजे पाटील सरांनी जे सांगितलं ते फार जबरदस्त होतं आणि त्याचं थोडक्यामध्ये जे साध्या बोध्या पद्धतीनं दहीपळे मॅडमने जे विश्लेषण केलं तेही महत्वाचं होतं. मला या दोघांचा संयम सांगताना एकच सांगायचं आहे की भाजपाची ही खेळी आता त्याच्या पत्त्यावर पडणार आहे यात शंका नाहीये. कारण काँग्रेसमधले वेगवेगळ्या पक्षामधले जे आयाराम आहेत त्यांचं इस्टॅब्लिश ते छान पद्धतीने व्हावं यासाठी भाजपाची खेळी आहे जी भाजपाला निश्चितपणे पुढच्या काळात महाग पडणार आहे. स्वप्नील बरोबर. पण भागवत मॅडम अक्षरशः खरं तर तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर काळे साहेबांनी दिलेलं आहे. भागवत मॅडम मी तुमच्याकडे पुन्हा एवढ्यासाठीच येतोय. तुम्ही ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांना गृहीत धरलंय की 2-3 दिवस नाराज राहतील. पण काल अक्षरशः काही कार्यकर्त्यांनी आम्ही प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे संभाजीनगरमध्ये भाजपाचा फटका बसणार काय? मी आता आपल्याला पहिलं तर मी एक्सप्लेन करते संदीप जे आपण ऑनलाईन आहोत. मी पहिल्यांदाच तिकीट मागितलेलं आहे. मी 3 ते 4 वेळेस कधीही मागितलं नाही. कारण मला पक्षात काम करायचंय आणि मी पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. दुसरं मला सांगू इच्छिते की आत्ताची जी कंडिशन आहे, आमचे सगळे नेते जे आहेत एकदम एकनिष्ठपणे सगळे एकत्र बसून
सगळी मोर्ची बांधणी चालू आहे आणि यामधून बऱ्याच लोकांनी माघार पण घेतलेली आहे. नाही, तुमच्या आणि मला सामंजस्यपणाला खरंच दाद द्यावी लागेल, दादच द्यावी नाही लागेल. नाही 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 तुम्ही काही जरी, शेवटी तुम्ही पत्रकार आहात आणि आम्ही ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्हाला बाकीचं मी पहिलंच सांगितलं की आम्हाला पद मिळालं तरी चालेल, नाही मिळालं तरी चालेल. आम्ही जन्मल्यापासून कमळाचे आहोत आणि तुमचे पुढेही आम्ही कमळाचे. पक्षश्रेष्ठी एवढे सामंजस्य आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, मग तुमची मनधरी करायला आणि तुमची माफी मागायला सगळे मोठे नेते मंडळी तुमच्या घरी का आली होती? त्यांना तर तुमच्यावर विश्वास होता ना. त्यांना काय वाटलं की तुम्हाला जाऊन माफी मागावी सगळ्या? नाही आपण नाही 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 माझी कुणीही माफी मागितली नाही किंवा मला काय, मी स्वतःच कार्यकर्ता आहे. मी स्वतःच एक माफी मागायचा आणि कुणाचा म्हणायचा प्रश्नच येत नाही. मी स्वतः पोस्टवर आहे. मी महिला मोर्चाचे अध्यक्ष आहे आणि यामध्ये मला एकच सांगायचं की मी एक स्वतः पूर्ण मोर्चा चालवते. तर सगळ्या महिला, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांचं कार्य, कारण मी तिथे एक बॉस लीडर म्हणून आहे, तर माझ्या महिलांना त्रास नाही झाला पाहिजे, मी त्यांच्यासाठी कार्य केलं पाहिजे. आणि मी आपल्याला सांगू इच्छिते की हा जो परवाचा गोंधळ झाला, हे 2-3 दिवसाचा जो चालू आहे भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगरचा, खरंच मी देवाला म्हणजे धन्य मानते की मला तिकीट नाही मिळालं. अदरवाईज ह्याचा खूप वेगळा इम्पॅक्ट झाला असता. आणि मी देवाला खरंच धन्य मानते की मला जर खरंच तिकीट दिलं असतं तर ह्याचा इम्पॅक्ट तर वेगळा झालाच असता. पण ह्याच्यापेक्षाही मला काहीतरी पुढची संधी आयुष्यात असेल असं मला वाटतं आणि ह्याच काम करत राहील. तुमची एकनिष्ठा आणि पक्षप्रेम मी समजू शकतो, पण तुम्ही एक केस स्टडी आहेत मॅडम. तुम्ही महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामधल्या सगळीकडचं उदाहरण घ्या. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ता अक्षरशः लातेने तुडवला गेलेला आहे. अनेक वर्षानुवर्ष पक्षामध्ये काम करणाऱ्या माणसाला अक्षरशः लाथाळण्यात आलेलं आहे आणि कोणीतरी काल पक्षात केलेला काँग्रेसमधला एखादा निष्ठावान नेता त्याला तिकीट दिलेलं आहे. तुम्ही काही म्हणा, तुमच्या पक्षाची आचारसंहिता असेल असो, पण हे सत्य नाहीये. तुम्ही जे म्हणताय ते सत्य नाहीये. 100% पक्षामधल्या कार्यकर्त्यावर अन्याय झालेला आहे. त्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार दिला गेलेला आहे आणि त्याचा परिणाम या इलेक्शन मध्ये भाजपाला निश्चितपणे भोगावा लागणार आहे. स्वप्नील, बरोबर. ज्या पद्धतीने आज जो कार्यकर्ता नाराज आहे त्यालाच अनुसरून आमचा जो कार्यक्रम आहे, निष्ठावंत तुला शोधू कुठे, निष्ठावंत जातील का काय हा प्रश्न आहे. मी ज्येष्ठ विचारवंत तथा राजकीय विश्लेषक गुणवंत पाटील सर, मी तुमच्याकडे पुन्हा येतोय. खरं तर तुम्ही राजकारणावरती अतिशय बारकाईने अभ्यास करणारे आहात. खरं तर एवढ्या निवडणुका झाल्या, पण एवढी मोठी जे गळचेपी आहे कार्यकर्त्यांची ती झाली नव्हती. एखादा कार्यकर्ता ठीक आहे, पण आमाप कार्यकर्ते जेव्हा भाजपात पक्षप्रवेश करत होते तेव्हा आम्ही 6 महिन्यापूर्वीच महासागरच्या माध्यमातून भाकीत केलं होतं की ह्या सगळ्यांना न्याय मिळणार का आणि निष्ठावंतांना न्याय मिळणार का. तर काय सांगाल सर, खरोखरच या पद्धतीची जी आता गळचेपी झालेली आहे ते भाजपाला महागात पडणार का? निश्चित महागात पडू शकते. भाजपाला काय, ज्या पक्षाने असं केलं त्यांना सगळ्यांना महागात पडतात. मुळात दहीफळे मॅडमनी जे मांडलं की देश मोठा, माणसं लहान, कार्यकर्ता तर अतिच लहान, मी एकदम उलटा मानणार आहे. मी माणसावर आणि लिबरल व्यवस्थेवर विश्वास करणार आहे. देश मोठा नाही, माणूस मोठा. माणसं मोठी झाली की देश मोठा होतो. मराठीला जर मोठं करायचं असेल तर मराठी माणूस मोठा झाला पाहिजे. मी एकदा विमानामध्ये फिरत असताना विमानामध्ये एक माणूस माझ्या बाजूला होता आणि तो म्हटला, इथं जैन फूड मिळतं विमानामध्ये, पण मराठी फूड मिळत नाही. मी त्याला म्हटलं, राजा, ज्या दिवशी मराठी माणसं खूप विमानाने फिरायला लागतील ना, मग आपले झुणका भाकर असू दे, काही असू दे, ते मिळेल. कारण त्या पद्धतीने ते होते. माणसं मोठी करावी लागतील. आणि मी जरी थोडासा विचारानं शरद पवार साहेबांच्या वेगळा आहे, पण त्या माणसाकडे मी पाहिलं की त्या माणसाने काही कार्यकर्ते घडवलेत आणि एक महाराष्ट्रातला एवढा मोठा नेता एक वेगळ्या पद्धतीने वागला आणि ते निष्ठावान कार्यकर्त्याची एक फळी तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विलासरावांचं पण उदाहरण घ्यावं लागेल. विलासरावांनी केला, गोपीनाथरावजी मुंडेंनी केला. गोपीनाथरावजी मुंडे शोधून आणायचे कार्यकर्त्यांना, माझ्यासारख्या माणसांना ऑफर द्यायची. मला ते जावाई म्हणायचे एका काळी, कारण माझी बायको तिकडे आंबेजोगाई आणि परळीची आहे, काका वगैरे तिथे आहेत ते. तर ही माणसं मी पाहिली की ही माणसं शोधून आणायची कार्यकर्ता म्हणून, त्याला लाईन मध्ये ठेवायची. ज्या क्रमात त्याला घेतलं ते क्रम, त्याला न्याय मिळाला की नाही ते पाहायचे. आणि कार्यकर्ता काय असतो, पारंपरिक पद्धतीने तो येतो आणि तो निष्ठावान करतो. तिथं क्रमवारी लावता येते ना, तिथंही
आपल्या पक्षामध्ये असलेल्या कार्यकर्त्यांचं इलेक्ट्रॉन मेरिट लावता येतं आणि त्याला म्हणता येते की बा तुझ्यापेक्षा हा श्रेष्ठ आहे, हा नवखा ज्याला घेतलं, जे पैशासाठी घेतलंय, जातीसाठी घेतलंय किंवा त्या जागेसाठी घेतलंय, तर त्याला प्रॉमिस करताना आपण चुकीच्या पद्धतीने प्रॉमिस करतो नवख्याला आणि जुन्याला आपण टाळतो. जुन्याला नवा घेत असताना जुन्याला भरोशात घ्यावं लागतं, विश्वासात घ्यावं लागतं आणि म्हणावं लागतं की त्याच्याऐवजी तुला ही जमतं का, तर आपण घेऊ. अशी जर पद्धत असेल तर मला पाटील मी तुम्हाला वाटतं थेट विचारतो, भाजपाचं हे गुंडशाहीचं राजकारण आहे का? भाजपांना गुंडच आयात करायचे का? गुंडांनाच तिकीट द्यायचं का? तुम्ही काय सांगाल? थेट बोला. नाही, भाजप ओव्हर कॉन्फिडंट आहे. जसं मॅडमनी सांगितले की आमच्याकडे लाईन लागलेली आहे की कार्यकर्त्यांना 3 दिवसामध्ये समजून सांगता येऊ शकतं. अरे हे काय आहे? त्यांनी जिंदगी घातली, ते रडायला लागले, ते बेहोश व्हायला लागले, म्हणजे विचित्र वागायला लागले, म्हणजे मानसिक संतुलन बिघडण्या इतकं त्याच्यावर पाळी येत असेल, दिस इज समथिंग डिफरंट. हे खूप भयानक आहे आणि ही ओव्हर कॉन्फिडन्स आहे तुम्हाला की तुम्ही तुमची सत्ता येते कशावरून धरताय. ठीक आहे, लोकांनी तयारी केली नाही, लोक आपल्याच गुंतागुंतीमध्ये अडकलेले आहेत, लोक इलेक्शनला अजून सिरियस समजत नाहीत. हे अजून ईडी बाहेर काढलेली नाहीये पाटील साहेब, अजून ईडी बाहेर आलेली नाहीये. या सगळ्या काळजी करू नका. मी त्या गोष्टीत जात नाही, कारण मी एक विश्लेषण करायला म्हणतो तर मला जे काही समाजाचं चित्र दिसतं ते विचित्र दिसत आहे आणि हे ओव्हर कॉन्फिडन्स आहे आणि ही पद्धत नाही. भाजपा असं नव्हता. मी फार भाजपला जवळून पाहिलं, गोपीनाथ मुंडे साहेबांसोबत काम केलं, आतापर्यंत केलं, पण ज्या पद्धतीने आमच्या नांदेडमधले आता वातावरण सगळं बिघडलं आणि भाजपचं कोण आहे तिथं आज? पक्ष म्हणजे एक मुख्यमंत्री त्या जागेवरून बसलेले आहेत आणि ते एक खासदार म्हणून त्या पक्षासाठी करतात. पुन्हा नांदेड माझ्या जवळच, म्हणजे वाटणीमध्ये सासू खूप सतवायला लागली म्हणून वाटणी मागितली, वाट्यामध्ये सासूच आली, असं इथल्या तुम्ही नांदेड सोडून त्याच्यामुळे दिल्ली जवळ गेले असा विषय आहे. मी परत दहीफळे मॅडमकडे येतो. दहीफळे मॅडम, एकूण सगळं आता वातावरण भाजपाचं तुम्हाला काय वाटतं, कशा अर्थाने पोषक आहे महाराष्ट्रामध्ये? कसं तुम्ही या वातावरणाला समजता, भाजपाच्या एकूण नवीन लोकांना संधी देण्याच्या वातावरणाला? आता मी आपल्याला सांगू इच्छिते की आमची जी इंटरनल सिस्टीम आहे भारतीय जनता पार्टीची, तर आमच्याकडं पार्टी ही शिस्तीची पार्टी आहे. नेते जे सांगतात त्याप्रमाणेच खालचे कार्यकर्ते वागतात आणि जर बघितलं तर बूथ लेवल पर्यंत यंत्रणा लागलेली आहे. खालच्या बूथ असेल, शक्ती केंद्र प्रमुख असेल, त्याप्रमाणे यंत्रणा लागलेली आहे आणि आम्ही प्रत्येक ह्याची सिस्टीम लागलेली आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच भारतीय जनता पार्टी ही या महाराष्ट्रामध्ये आता जे ही महानगरपालिका कोणती सिस्टीम आहे? ही कोणती सिस्टीम आहे? ब्रह्मदेवाला सुद्धा निर्माण करायला जमली नसेल अशी सिस्टीम, की चांगल्याला वगळायचं आणि वाईटाला द्यायचं? ही कोणती सिस्टीम आहे? नाही, आता ह्याच्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छिते की जे निष्ठावंत आहेत ते बसतील ना. म्हणजे ते आता तुम्हाला सांगते की आज फॉर्म वापस घ्यायचा वेळ होती 3 वाजेपर्यंत. बऱ्याच आमचे जे कार्यकर्ते आहेत, जे नाराज होते, त्यांनी फॉर्म वापस घेतलेले आहेत. त्यांचे परत आमचे जे लोक शिवसेना किंवा उभाटामध्ये गेले होते, मी आता जस्ट त्यांची घर वापसी करून आलेली आहे तिथे जाऊन, की परत येऊन महाराष्ट्रामध्ये काही रेकॉर्डिंग आज ऐकले असतील, काही फोन टाईप ऐकले असतील, तर त्याच्यामध्ये असं आहे, वापस मागे घेतो का कसं करायचं सांग, ईडी मागे लावू, सीडी मागे लावू, असे सगळे धमकीवजा वातावरण आहे. आपण कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, असा प्रश्न आहे. तुम्ही पक्षाशी अत्यंत निष्ठावंत आहे, तुमचं पक्षप्रेम आहे, मी समजू शकतो, पण एकूण वातावरण जे आहे महाराष्ट्रामध्ये, ते वातावरण काही निवडणुकीसाठी पोषक नाही असं तुम्हाला वाटत नाही का? मी ह्याच्यावर नाही कमेंट करू शकत. मला मॅडम मी तुम्हाला याला धरून, जसं काळे साहेबांनी विचारलं तोच प्रश्न, संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंनी आज आरोप केलाय की बऱ्याचशा अधिकाऱ्यांकडून, मंत्र्यांकडून कार्यकर्त्यांना धमक्याचे फोन आले मागे घेण्यासाठी, आणि विशेष म्हणजे ह्या धमक्याला वैतागून काही लोकांनी अर्ज मागे घेतले. जसं तुम्ही म्हणताय की घर वापसी केली, घर वापसी आहे का खरोखरच त्यांना दापून दडपून अर्ज मागे करण्यात आले? नाही, मला ह्याच्यातलं काही उत्तर देता येणार नाही. मी ह्या सिस्टीम मी आतापर्यंत हे पण नाही बघितलं, चॅनल पण नाही बघितलं. मी कामात, म्हणजे हेच आजचं जे दिवसभराचं कार्य होतं भारतीय जनता पार्टीच्या, खूप पक्ष एकनिष्ठ आहे, त्यांच्या पक्षाची फार बांधिलकी आहे. किती अन्याय ऐकला तरी ते सहन करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्या पक्षामधल्या. पाटील साहेब, तुम्ही सांगा, आपण ताईला एक केस स्टडी म्हणून पकडतोय भाजपाची, की कसं होत चाललेलं आहे, त्या प्रामाणिकपणे त्या पक्षांची बाजू ते सगळे मांडतायत. पण आता
आपण ज्या पद्धतीनं जे आपलं यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आपण म्हणतो, राजकारण म्हणतो, गणपतराव देशमुखांचं म्हणतो, मी गोपीनाथ मुंडेंचं पण अभिमानाने नाव घेईल, विलासरावांचं नाव घेईल. आता ते कुठंतरी जाणवते का, आहे का, शिल्लक अजून आहे? तुम्ही कसं पाहता याकडे? मला हे विचित्र दिसतंय सगळं. मला आज कुठलाही नेता शोधताना दिसत नाही. तो लोक जातात आणि मग त्याचं काहीतरी म्हणजे इकडं ईडी वगैरे तुम्ही जे म्हटलं ते घाबरतात आणि तिथे येतात. असं नव्हतं. मी गोपीनाथराव मुंडे साहेबांचं नाव पुन्हा घेतो, कारण ते माझ्याकडे एकदा आले आणि म्हणले तुला महाराष्ट्राचा फलाना हे पदावर मी घेतो आणि तू ये. मी म्हणलं सर, मी शरद जोशींना सुख दिलं नाही, मी दुःख नाही देऊ शकत. शरद जोशी जिवंत असेपर्यंत मी अशा कुठल्याही चुका करणार नाही आणि मी तुमच्यासोबत आहे. म्हणजे निवडणूक जेव्हा चालते तेव्हा नेहमी मी तुम्हाला थेट विचारतो, या वातावरणाला जबाबदार कोण आहे? मला थेट उत्तर द्या. या वातावरणाला जबाबदार आम्ही जनता पण आहे, कारण जनता ग्रहित धरायला लागली किंवा म्हणजे जनता अपेक्षा करायला मोठ्या गाडीत आला पाहिजे, मोठा दिसला पाहिजे, निवडून येण्याची शक्यता मॅक्सिमम असली पाहिजे. म्हणजे निवडणूक ही टेक्निक झाली आहे. त्या टेक्निक ज्याच्याजवळ आहे ती टेक्निकला आपण निवडून येऊ शकतो. या बाबतीत ते इतके ओव्हर कॉन्फिडंट झालेले आहेत आणि जनतेने ती लोकशाही विसरलेली आहे की अरे आपला राईट काय आहे, आपला अधिकार काय. 5 वर्ष हे काही करू देत आणि आज फक्त मला दे, आजच्या दिवसाचं दे, अशी जी धारणा झाली तर हे लोकशाहीचा मला दिसत आहे. तुमच्यासारखे गिने चुने 2-4 महाराष्ट्र माणसं आता शिल्लक आहेत. तुम्ही भाजपामध्ये कधी जाणार? मला वाटतं तुमच्यासारखे काहीच निवडक माणसं आता शिल्लक आहेत भाजपामध्ये जायचे. तुम्ही कधी जाणार भाजपामध्ये? किंवा जायचं नसेल तर तुम्ही का जात नाही भाजपामध्ये? नाही, मी कुठल्या पक्षात जाणार नाही. भाजपामध्ये यासाठी ठीक आहे. एक काळ असा होता की मला भाजप खूप जवळचा मला वाटायचा आणि मला खूप अपेक्षा होत्या. जेव्हा काँग्रेस चुका करत होतं, काँग्रेसला आम्ही विरोध करत होतो, नेहरू वादाला विरोध करत होतो. आम्ही काय नेहरूजीला पर्सनली काय विरोध करत नव्हतो. त्यांचा जो नेहरू नीतीला विरोध करत होतो हा भाग होता. आणि मला वाटत होतं की वाजपेयीजीच्या काळामध्ये आम्ही त्यांना मदत पण केली होती आणि त्या काळात रिझल्ट पण आले होते. म्हणजे शेतीच्या बाबतीत जे रिफॉर्म्स वगैरे होते ते आले होते. पण आज काँग्रेसला तुलना करण्याची गरज नाहीये आजच्या सरकारची. वाजपेयी सरकारशी जरी तुलना केलं तर पक्ष घसरताना दिसतोय. वाजपेयीजीचे एक भाषण तुम्ही लोकसभेमध्ये ऐका की ते मी मला परत थेट मूळ विषयाकडे आलतो. काँग्रेसची आणि अपोजिट असणाऱ्या पक्षाची एवढी वाताहत होण्यामागे कारण काय? अगदी 30 सेकंदामध्ये सांगा, थेट बोला. नाही, काँग्रेसमध्ये काय झालेलं आहे की लीडरशिप क्वालिटीज ज्या हायलाइट व्हायला पाहिजे आता होताना दिसत आहेत. प्रियंका गांधीच्या निमित्तानं थोडासा दिसतोय स्पार्क. आणि मला आश्चर्य वाटतं की काँग्रेस ट्रेनिंग बरोबर देत नाही का आपल्या नेत्यांना. ते कुठेतरी संभ्रम झालाय आणि सोशल मीडियामुळे असं झालंय की कोण खरं कोण खोटं कळायला खूप वेळ लागतो. अजून सोशल मीडिया एका मॅच्युरिटी प्लॅटफॉर्मला आलेली नाहीये. त्याच्यामुळे अफवा इतक्या पसरल्या की ते विरोधी पक्ष संपल्यात जमा केला आणि एकच दिशेने जातो. आणि एक भीती, आता मॅडमच्या चेहऱ्यावर मला खूप भीती दिसतीये, निष्ठावानाची भीती दिसतीये की काय घाबरतायत आपण. हा विषय पक्षाचा नाहीये, निष्ठावंतांना शोधावं कुठं हा विषय. आपल्याला एक निष्ठेबद्दल बोलतोय, पक्षाबद्दल बोलत नाहीये आपण. बघ, तुम्ही तुमच्या पक्षावर टीका केली तरीही ती फायद्याचीच असते का? तर आपल्या घरातली घाण आपणच काढायची असते, दुसऱ्यांनी काढायची असते का? दुसऱ्याने काढायचा अधिकारच नाहीये. म्हणून आपल्या पक्षात चुकतंय हे म्हणता येणं हे आपल्यामध्ये असलं पाहिजे. आणि जोपर्यंत तो म्हणता येत नाही आणि केवळ नाही काहीतरी होईल, लोक क्या कहेंगे. थोडस तुम्हाला थांबवतोय, थोडस तौफिक जी जॉईन झाले. तौफिक जी, तुम्ही सामाजिक कार्यकर्त्यात अनेक विषयाला तुम्ही हात घातलेला आहे. विशेषतः मुस्लिम समुदायासाठी तुम्ही उभारलेले अनेक काम मी जवळून पाहिलेलं आहे. तुम्ही या एकूण सुरू असलेल्या निवडणुकीकडे कसं पाहता? काय तुमचं निरीक्षण आहे एक संशोधक विद्यार्थी म्हणून सुद्धा? नमस्कार. थेट बोला आणि सरक बोला. सध्याचं जर निवडणुकीचं वातावरण बघितलं तर भाजपाचं असं मत वाटतंय मला की भाजपाला विरोधकच नको हवेत. तुम्हाला एक ज्वलंत उदाहरण सांगतो मी सोलापूरचं. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक उमेदवारीला इथं 102 नगरसेवक आहेत, तर 1000 अर्ज भरलेत लोकांनी. म्हणजे एवढं भारतीय जनता पार्टीकडे जाण्याचा ओघ आहे. त्यामध्ये एक आश्चर्य असं झालंय, एका उमेदवाराने शिवसेनेची उमेदवारी भरणार म्हणून कार्यकर्त्यांना घेऊन आलं, उद्धव बाळासाहेब ठाकरेचे, आणि ते निवडणुकी कार्यालयात आत एबी फॉर्म त्यांनी भाजपाचं भरलाय.
म्हणजे भाजपाला उमेदवारच नको आहेत का, म्हणजे विरोधकच नको आहेत का, अशी एक खंत आहे. आणि उमेदवार म्हणजे राजकारणी पक्षांनी आपली उमेदवारी जी आहे, उमेदवार कोण आहेत हे सांगण्यात संकोच व्यक्त केला आहे. हे एक महत्वाचा विषय आहे. आणि मला असं वाटतंय की एकनाथ शिंदे पक्ष असो, शरद पवार पक्ष असतो, या पक्षातले जे कोण नाराज आहेत त्यांना आम्ही उमेदवारी देऊ, अशी ती मानसिकता वाटते. मला असं वाटतं की एक टेबलच अजून ठेवायला तुम्हाला पाहिजे होतं की एक प्रश्न विचारतो याचा, की मुस्लिम समुदाय आणि ही निवडणूक याकडे तुम्ही कसं पाहता? मुस्लिम समुदायासाठी तर ही निवडणूक फारच अवघड झालेली आहे. कारण इथं फक्त विद्वानापेक्षा धनवानांना महत्व दिलं आहे. आणि हे राजकारण हे गुन्हेगारीकडे जात आहे का, असं एक खंत आहे. आणि जर गुंड लोकांना तुम्ही उमेदवारी दिली तर तिथं लोकशाही राहत नाही, तिची दहशत माजते. हा एक महत्वाचा प्रश्न मला वाटतो. आणि जे उमेदवारी मिळाली म्हणून, नाही मिळाली म्हणून धाय धाय रडणं, हे तर मी पहिल्यांदाच पाहतोय. आणि मुस्लिम समाजाला भाजप पक्षामध्ये तर उमेदवारी मिळणं अशक्यच आहे. पण इथं एमआयएम पक्ष जे होता, त्या पक्षाचे अध्यक्ष त्यांनी शेवटी जे एक दिवस राहिला त्या दिवशी त्यांनी राजीनामा दिलेला आहे. म्हणजे काय दबाव तंत्राचा वापर होत आहे का, असं एक मला शंका वाटते याबद्दल. दहीफळे मॅडम, पुढील तुम्ही धोरण सगळं पण ऐकलं. तुम्ही सगळ्या या भाजपाची एकूण रणनीती निवडणुकीला घेऊन काय आहे? तुम्ही मोठ्या पोझिशनला आहात, तुम्हाला भाजपाच्या अंतर्गत सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तुम्ही पॉझिटिव्हली सांगा की भाजपाची नेमकी निवडणुकीची रणनीती आहे तरी काय? भाजपची जर आता मी ह्यांचं तौफिक सरांचं ऐकलं, त्यांचं जे म्हणणं आहे की भाजपा हे मुस्लिम कम्युनिटीसाठी, पण मला आपल्याला सांगावंसं वाटतं की आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील किंवा देवाभाऊ असतील, किंवा आपण जेव्हा कुठलीही योजना इम्प्लिमेंटेशन केली जाते किंवा कुठलंही जेव्हा राज्य शासनाच्या हे असतील, तर तिथं कुठलाही समाज बघितला जात नाही. आणि आपण जर बघितलं की अंत्योदयापर्यंत, म्हणजे जो शेवटचा घटक आहे तिथपर्यंत प्रत्येक गोष्ट गेली पाहिजे. हे आता मी कार्यकर्ता म्हणून सांगू इच्छिते की आम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीचं डिस्क्रिमिनेशन केलं जात नाही. आमच्याकडं मायनॉरिटी फ्रंट नावाचा एक आघाडी आहे आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर सगळ्या मुस्लिम बांधव आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये नक्कीच त्यांना आम्ही सगळ्या फ्रंटवर, सगळ्या आघाड्यावर त्यांना घेतलं जातं. आता ज्या निवडणुका सुरू आहेत आता त्या संदर्भात आता मी भाजपाची काय निवडणूक- स्ट्रॅटेजी आहे? भाजपाची यामध्ये- सामाजिक स्ट्रॅटेजी काय आहे? सामाजिक जर स्ट्रॅटेजी म्हणलं तर जे वरून आलेले आहेत की सगळ्या समाजाला इक्वल हे देणं, त्यांना त्यांचे हक्क देणं. तर त्यामध्ये नक्कीच जे जिथं एससी पुरुष असेल, ओबीसी असेल, त्याच्यानंतर सर्वसाधारण पुरुष असेल, सर्वसाधारण महिला, ज्या अशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन केलेलंच आहे. पण मला असं वाटतं की भाजपाचं आमच्या शहरामध्ये एकही भारतीय जनता पार्टीचा मुस्लिम कॅन्डिडेट नाहीये, म्हणजे माझ्या गुणवंत नॉलेज. पाटील सर, तुम्ही खोटं बोलताय. मॅडम सांगतायत वेगळं, तुम्ही सांगताय वेगळं. तुम्ही खोटं का सांगताय? भाजप आता सगळ्यांना घेऊन व्यवस्थितपणे चाललाय, त्यांचा अजेंडा पण सामाजिक आहे. तुम्ही खोटं का सांगताय? नाही, मी तुम्हाला अजून नॅशनल लेवलवर सांगतो की आज देशाला अशी जरूरत आहे की ते कॉस्मेटिक आहे सर फक्त. नाही नाही, ऐका. देशाला एक अशी जरूरत आहे की की जसं सौदी अरेबियाने स्टँड घेतला की आमचं पेट्रोल संपणार आहे तर सगळे आमच्याकडे या आणि इन्व्हेस्ट करा, टुरिझम करा वगैरे वगैरे. आज ह्याची गरज आहे की बाजूचा बांगलादेश असो का श्रीलंका असो का पाकिस्तान असो, चांगले जर लोक असतील तर ते सगळ्या कोण्याही जातीला आम्ही मानणार नाही, धर्माला मानणार नाही. जे चांगले लोक आहेत त्यांनी आम्हाला वेलकम आहे, आम्ही त्यांना सिटिझनशिप देऊ, नागरिकत्व देऊ, असं म्हणण्याची आज वेळ आहे. जगामध्ये खूप वातावरण खराब झालेलं आहे, युद्धाचं वातावरण आहे. आणि ते न होता जर आपण केवळ एका मेजॉरिटी धर्मालाच आपण मागे घेऊन चाललो तर मला वाटते देशाला फार मोठा धोका होण्याची शक्यता आहे. आपण शेजारचे राष्ट्रही दुश्मन आणि सगळ्यांना दुश्मन, आणि जे डाव्या ज्यांच्यासोबत जमलं नव्हतं त्यांच्यासोबत दोस्ती, असं पाहता खूप वेगळ्या पद्धतीने चाललेलं आहे. हे डेंजरस आहे. आता चान्स आहे की सगळ्या जगाला वेलकम करणे, कुठल्याही मायनॉरिटीवर अन्याय होणार नाही याची गॅरंटी मी घेतो, असं ज्या दिवशी सरकार ठामपणे सांगायला सुरू करेल आणि कॉन्फिडेंट, माझ्या देशाचं तर सोडा, कुठल्याही देशाचे लोक जर आलेले असतील आणि ते आमच्या गुणवत्तेचे असतील, आमच्या राष्ट्राला मानणारे असतील, आमच्या राष्ट्र पद्धतीने चालणारे असतील तर वेलकम. आम्ही धर्म मानणारे नाहीये,
आम्ही सगळ्या धर्मांना स्वागत करणार आहे, विश्वच माझं कुटुंब आहे म्हणणारे आम्ही लोक आहोत, असं जर धारणा जर घेतली आणि कॉन्फिडेंटली लोकांना धीर दिला तर ह्या तुच्छ जात धर्म पक्षपंथ इत्यादी भेदाभेदातून आपण बाहेर निघतो आणि परिणाम असा होतो की जगाला आज साऊथ एशियाला एका लीडरची गरज आहे. चायना लीड करतोय, आपण कुठं जातोय काही सांगता पाटील येत साहेब, नाही. तुम्ही जगाचा अभ्यास सांगताय ठीक आहे, पण माझ्यासमोर आता महाराष्ट्राचे इलेक्शन फार महत्वाचे. तुम्ही महाराष्ट्राच्या इलेक्शन मध्ये सांगलं असलं तर आम्हाला खूप नाही, ते अजून पिंडी आनंद आहे, झाला. ते तुम्ही ब्रह्मांड नांदेड आहे. सोडून तुम्ही काळे- दिल्लीला काळे गेले, साहेब, ते आम्ही ब्रह्मांड अजून आहे, तेच महाराष्ट्रामध्येच ब्रह्मांड आहोत. आहे. एक या ते आज होणार आहे, तुम्ही ते खोटं उद्याचं सांगताय, होतं. मॅडम जे सांगतात ते वेगळं सांगताय, तुम्ही जे सांगताय ते वेगळं सांगताय. याच्यामध्ये आम्ही खरं काय म्हणायचं आणि लोकांनी नाही, काय मी करायचं मी हे काय सांगा. मॅडमच्या पक्षाचा नाहीये, मी त्या पक्षाला जवळून तुम्ही पाहिलेलं जा आहे. ना पक्षामध्ये, मग बीजेपी मध्ये तुम्ही जा, तुम्हाला बीजेपी मध्ये नाही, वेलकम नाही, मी करतायत. कुठल्या पक्षात जाणार नाही. माझी संघटना माझ्यासाठी काय कमी नाही काय. आणि मी अवतरण चिन्हामध्ये सरकार समस्या सोडवत नाही, कारण सरकार हीच एक समस्या आहे या श्रद्धेने मी शेतकरी संघटनेत काम करतो. एनी गव्हर्नमेंट इज अ प्रॉब्लेम, गव्हर्नमेंट इटसेल्फ इज अ प्रॉब्लेम, अशी आमच्या धारणा. म्हणजे शरद जोशींनी वाक्य दिलं होतं, तर त्या सरकारमध्ये जाऊन मी काही करू शकतो. आता जे काही इतकं स्वच्छ सुंदर सगळं व्यवस्थित चाललेलं आहे महाराष्ट्र, तुम्ही पाहताय म्हणजे कुठं कोणाचा काही प्रॉब्लेम नाही, इश्यू नाहीये, देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली सगळं ओके चालले. जर ओके चाललं नसतं तर तुम्हाला कुठेतरी काही इश्यू दिसले असते, काही प्रॉब्लेम दिसले. काही तसं नाहीये, तुम्ही काहीतरी खोटं सांगताय. 9.5 लाख कोटी राज्यावर बाकी झालेली आहे. कुठली नगरपालिका नाही, नोकरशाहीचा माज वाढलेला आहे. आणि महिलांना दर महिन्याला पैसे मिळतात, लोकांना फुकटपणे धान्य मिळते, सगळ्या गोष्टी फुकटपणे या महाराष्ट्रामध्ये मिळतात आणि तुम्ही म्हणताय की सगळं वाईट सुरू आहे. असं कसं म्हणताय? लाडक्या बहिणीला आता काल हप्ता मिळाला, लाडक्या बहिणीला इलेक्शनला पैसे वाटायची भाजपाला गरज नाहीये, असं कसं म्हणताय तुम्ही? नाही, जिथं जिथं फुकट मिळतं तिथं तिथं वाटोळं होतं, असं मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो. घरजावाई गेलेल्या पोरांनी कधी घर पुढे आणलं नाही, ओटीत गेलेले पोरं कधीच घर पुढे आणत नाहीत. त्या 15,000 एक कोणाचं लाईफ सुधारते हे खोटं आहे. आणि जोपर्यंत फुकटची व्यवस्था बंद होणार नाही ना राजे हो, तोपर्यंत आपण स्वाभिमानी होणार नाही, आपण आपल्या मतासाठी लढणार नाही आणि सगळं ह्या नासलेल्या व्यवस्थेमध्ये अजून घुसत जाऊ, अशी एक मला भीती वाटते. या निमित्तानं मी एक मोठं अधिवेशन घेणार आहे, वेगळं अधिवेशन. हा इतिहास आहे की नाही, निवडणुकीच्या काळामध्ये लाडक्या बहिणीला पैसे वाटणं काल, हा इतिहास आहे की नाही महाराष्ट्रात? तुम्ही सांगा. हा इतिहास आहे, चुकीचा इतिहास आहे. इतिहास आहे काय दिसतंय, मी का बोलण्याची गरज आहे? हे तर जग जाहीर झालेलं आहे की 47,000 कोटी आणायचे कुठून म्हणून सगळ्या गुत्तेदारांचे बिल अडकून पडलेले आहेत. सरकार बोलत नाही आणि रसातळाला जात आहोत, डॉलरचा भाव कुठं जात आहे तरी आपण काही बोलत नाही. ठीक आहे, ही वादळापूर्वीची शांतता असू शकते. भाजपा इलेक्शनचं सगळ्यात जिंकते ना, त्याचं काय? सत्तेमध्ये असून भाजपा इलेक्शन तुम्ही म्हणता की प्रॉब्लेम आहे, भाजपा इलेक्शन कसं जिंकते? सगळी नाटकं करता येतात, पैशाची नाटकं करता येत नाही. डॉलर जेव्हा 100 रुपये क्रॉस करेल ना, त्यावेळी तुम्हाला समजेल की काय. एक वेळा क्रॉस करतो ना ती डेडलाईन, मग ते पळायला लागतं. आता ते सांगा, सुशिक्षितांचा आवाज कसा, भाजपाने सुशिक्षितांचा आवाज बुलंद कसा केला सांगा. तुम्ही उच्च शिक्षित डॉक्टर आहात, एवढे मोठ्या प्रॅक्टिस तुमची एवढ्या मोठ्या स्वरूपात देशभरामध्ये जगभरामध्ये चालते. तुम्ही काय सांगाल, भाजपाने महाराष्ट्रामधला सुशिक्षितांचा आवाज कसा बुलंद केला सांगा बरं? नाही सुशिक्षित मी दहीपळे मॅडमला विचारलं, दहीपळे मॅडमला. आपण बघत असाल की महाराष्ट्र आतापर्यंत फक्त तळागाळातल्याच लोकांचं नाही, तर नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये जे सुशिक्षित आहेत त्यांना स्थान दिलेलं आहे. आणि बाकीच्या वेगळ्या ज्या कमिट्या आहेत त्याच्यावर सुद्धा सुशिक्षित आहेत. आणि आपण जसं आता मी आपल्याला सांगू इच्छिते की जसं आपण सांगितलं की लाडक्या बहिणीचे कालच पैसे मिळाले, पण आता हे थोडं निवडणुकीच्या ह्याच्यावरच नाही मिळाले, तर लाडक्या बहिणीचे पैसे हे मागच्या 2 वर्षापासून मिळत आहेत. ते म्हणजे आता ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने न धरता, आणि असा एक फेक नेरेटिव्ह सुद्धा केला होता की निवडणुकीपुरतेच पैसे आहेत, पण तसं न ठेवता सरकारने हे कंटिन्युअस प्रोसेस चालू ठेवलेली आहे. दुसरं मी आपल्याला आणखी एक महिला म्हणून सांगू इच्छिते की जी महिला आतापर्यंत आयुष्यभर स्वतःच्या नवऱ्यावर किंवा घरातल्या कुटुंबावर डिपेंडंट असायची, पण हे जे तिला लाडक्या बहिणीचे पैसे मिळत आहेत 1,500 रुपये, त्यामुळे ती अतिशय खुश आहे. आणि एवढंच नाही तर तिला जे काही स्वतःसाठी घ्यायचं असेल, मुलासाठी करायचं असेल, त्यामुळे सुद्धा ती लाडकी बहीण, म्हणजे आता हे पैसे कुठून येतात, काय येतात ते त्यांना काही घेणं देणं नाहीये,
पण नक्कीच जी माझी माता भगिनी आहे ती यासाठी देवाभाऊ असेल किंवा महायुतीचं सरकार असेल यांच्यावरती नक्कीच खुश आहे. तोफिक लास्ट 30 सेकंद आहे. एकूण सिस्टमवर तुम्ही काय करताय? स्वप्नील बोलतील पुन्हा. तोफिक. अगदी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये जे काही निष्कर्ष निघाले आहेत, खरं तर काळे साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं, दहिपळे मॅडमनी सांगितलं की आमचे कार्यकर्ते नाही आहेत, पाटील साहेबांनी विश्लेषण केलं, तोफिक तौफिक सरांनी देखील या ठिकाणी अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की कुठेतरी धर्मांचं राजकारण या ठिकाणी होतं. या सगळ्या गोष्टीवरनं एकच निष्कर्ष येतोय की आगामी निवडणुका ज्या आहेत आता संपत आलेल्या आहेत. खरं तर तुम्ही म्हणताय मॅडम की लाडकी बहीण योजनाचे पैसे बंद नाही पडले, कारण डिसेंबर पासून जे सुरू झाले होते महापालिकेच्या निवडणुका, नगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, याच्यानंतर शेवटचा मुद्दा येतोय जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर हे पैसे खरोखरच लाडक्या बहिणीला भेटतील का, ही प्रतीक्षा देखील करणं महत्वाचं आहे. हेच या माध्यमातून सांगू शकतो, कारण आज आपल्या कार्यक्रमाचा वेळ संपत आलेली आहे. आपण सगळे या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आपला मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद.